उड्डाण पुलाच्या ह्या पुलावरती अशी खूप झाडं रुजलेली आहेत. ही झाडं उड्डाण पुलाच्या पलीकडे अलीकडे असंच नाही, अशा प्रत्येक उड्डाण पुलाच्या अशी ही झाडं उगवलेले आहेत. पक्ष्याने बिया आणून टाकल्या आणि ते रुजल्या. ही वृक्ष मोठी झाली, त्याची मुळं खोलवर जात असतील जातात आणि ह्या मुळांचा एक फटका असतो किंवा ह्या मुळामुळे हे पुलाच्या फाउंडेशनला किंवा पायाला तडा जाऊ शकतो. अशी ही खूप जी झाडं आहेत, पिंपळ, हेद, उंबर, अन्य काही प्रकारची मोठी वाढणारी झाडं ही अशा उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला आहेत. पावसाळ्यामध्ये या झाडांचं पुनर्वसन किंवा पुनर्वृक्षारोपण इथून काढून ती महत्त्वाच्या ठिकाणी किंवा गावकोसावर किंवा रानावनात नेऊन लावणे खूप गरजेचं आहे. हे एक सामाजिक वनीकरणच आहे. ही झाडं कोणत्या तरी संस्थेने किंवा एखाद्या शासकीय मोहीम काढून ही सर्व झाडं या उड्डाण पुलाच्या जी रुजलेली आहेत, उड्डाण पुलावर जिथे जिथे गॅप इथे बी पडली असेल तिथे रुजलेले आहेत. ही झाडं फाउंटनपासून ते तलासरीपर्यंत अशा अनेक उड्डाण पुलं आहेत. ही एवढी झाडं मोठी होईपर्यंत इथे काही लक्ष दिलं जात नाही. म्हणून या प्राधिकरणाचं किंवा याचं देखभाल करण्याची जी काही जिम्मेदारी जी असेल ती जिम्मेदारी ही व्यवस्थित पार पाडत नाहीत. काही ठिकाणी तर पुलाच्या वरही झाडं रुजलेले आहेत आणि ही झाडं बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत. ही झाडं जर 5-5 वर्षाची असेल म्हणजे ह्या पुलाकडे कोणी तो लक्ष देत नाही आणि ही झाडं अशीच मोठ्यात वाढत राहिली तर हा पुलाला किंवा त्याच्यामध्ये रुजलेल्या मुळामुळे तडा जाऊ शकतो, धोका निर्माण होऊ शकतो. अशी अनेक झाडं ही अशी उड्डाण पुलाच्या दोन्ही साईडला रुजलेली आहेत. ही झाडं इथून काढून बाहेर ठिकाणी किंवा बाहेर रानामाळामध्ये नेऊन लावले तर खूप बरं होईल. प्रशासन किंवा सामाजिक संस्था हे लक्ष देऊन हे कार्य केल्यास खूप आमचंही त्याला सहकार्य राहील. जवाहर जिंदाबाद. जय आदिवासी.